गणपती बाप्पा हा कलेचा अधिपती, बुद्धीची देवता आणि यावर्षीचा देखावही कलेशी निगडीत आहे. नेमकं काय खास आहे? कलेची देवता असल्यामुळे त्याच्या मार्फत जे आम्ही कलाकार आमच्या क्षेत्रामध्ये काम करतो, लोकांचं मनोरंजन करतो, ते या देखाव्यातून दाखवायचा प्रयत्न होता. आमचे खूप जवळचे मित्र कला दिग्दर्शक सुमित पाटील यांना मी रिक्वेस्ट केली, म्हटलं तसं तुमच्या डोक्यात काही असल्यास आम्हाला प्लीज सुचवा. तर त्यांच्या कल्पनेतून साकारलेला हा देखावा आहे. ते मुंबईतल्या फार मोठ्या मोठ्या गणेशोत्सव मंडळांचं देखावे दिग्दर्शित करत असतात, दाखवत असतात आणि फार मोठं काम करतात. तर त्यांनी खास माझ्यासाठी, आमच्या कुटुंबियांसाठी म्हणून हा देखावा केला आणि आम्हाला असं वाटलं की याहून वेगळा संदेश किंवा याहून वेगळी आरास काय असेल, ज्याच्यामुळे आमचं हे काम चालू आहे. आमच्यासारख्या अनेक कलाकारांचं, मग ते लोककलेतले असतील, संगीतातले असतील, नृत्यातले कलाकार असतील, या सगळ्यांचं आमचं ज्याच्या आशीर्वादामुळे चाललं आहे, त्या गणेशाची ही रूपं, त्याच्या भक्तीची ही रूपं अशा मार्गातून दाखवायचा आमचा हा छोटासा प्रयत्न आहे. आणि शेवटी 10 दिवस उत्सव असतोच, त्यामुळे त्याला जास्तीत जास्त चांगल्या पद्धतीनं सजवून आरामात ठेवणं जणू काही आपल्या घरचा पाहुणाच आहे अशी आपल्या मनामध्ये सगळ्यांच्या भावना असते. त्याच भावनेने यंदाही आम्ही गणपती बसवतो. ओम ह्रीं ओम कर्षणावतारं संसारसारं भुजगेन्द्रहारं सदा वसन्तं हृदयारविन्दे भवं भवानी सदन्नमां कर्पूरपूरेण मनोहरेण सुवर्णपात्रोदकंसतेन प्रदीप्तभासा प्रसंगतेन नीलाञ्जनं ते जगदीशकुर्यात् आरती जलेन शीतलीकरणं पुष्पैः देवताभ्युन्ननः ओम घालीन लोटांगण वंदीन चरण डोळ्यान पाहिन रूप तुझे प्रेमे रंगीन आनंदे पूजन भावे उवाळीन म्हणे नामा त्वमेव माता पिता त्वमेव बंधु सखा त्वमेव विद्या द्रविणं त्वमेव सर्वं मम देवदेव कायेन वाचा मनसेन्द्रिये वा बुद्ध्यात्मना वा करोमि यज्ञं सकलं परस्मै नारायणाय इति समर्पयामि अच्युतं केशवं रामनारायणं कृष्णां वासुदेवं हरे श्रीधर्माधवं गोपिकावल्लभं जानकीनायकं रामचन्द्रं हरे हरे